तुकोबाऱ्यांचा जेव्हा यथार्थ महिमा यथार्थ अधिकार रामेश्वर शास्त्रींना कळाला तेव्हा त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुझी आत्मा राम नभेज देहधारी, तुझी आत्मा राम, तुझी आत्मा राम नभेज देहधारी, तुझी आत्मा राम. स्तुती जरी होय झडो माझी वैखारी, स्तुती जरी होय, स्तुती जरी होय झडो माझी वैखारी, स्तुती जरी होय. पातकी मूढ जन पडतील आभारी, पातकी मूढ जन, पातकी मूढ अवतार केला महिवारी, या लागी अवतार केला महिवारी, या लागी अवतार केला महिवारी, या लागी अवतार केला महिवारी. जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया, जय जय भक्तराया, जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया, जय जय भक्तराया. तुझी आत्मा राम नवेद देहधारी, तुझी आत्मा राम, तुझी आत्मा राम नभेद देहधारी, तुझी आत्मा राम. स्तुती जरी होय झडो माझी वैखारी, स्तुती जरी होय, स्तुती जरी होय झडो माझी वैखारी, स्तुती जरी होय. पातकी मूढ जन पडतील आभारी, पातकी मूढ जन, पातकी मूढ जन पडतील आभारी, पातकी मूढ जन. या लागी अवतार केला महिवारी, या लागी अवतार केला महिवारी, या लागी अवतार केला महिवारी, या लागी अवतार केला महिवारी. जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकाया, जय जय भक्तराया, जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकाया, जय जय भक्तराया. तुझी आत्मा राम नव्हे जे देहधारी, स्तुती जरी होय झडो माझी वैकरी, पातकी मूढजन पडतील आघोरी, या लागी अवतार केला महिवरी. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा साक्षात्कार झाला, अपरोक्ष प्रचिती आली. वस्तू जवळ असून भागत नाही, त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान होणं अत्यंत महत्वाचं आहे. साधू पुरुषाचा महिमा कळणं अत्यंत कठीण आहे. श्री रामेश्वर शास्त्रीने तुकोबाऱ्यांचा साक्षात्कार झाला, अद्वैत दर्शन झालं, प्रचिती आली. तुझी आत्माराम नव्हे जी देहधारी. तुम्ही कोण आहात? साक्षात आत्माराम आहात म्हणे, है की नाही? आत्मनी एव आराम हा आकिड हा, आत्म्यामध्ये जे रममान आहेत, आत्मनी एव तृप्त हा, आत्मनी एव संतुष्ट हा. जे आत्म्यामध्ये रममान आहेत, आत्म्यामध्ये तृप्त आहेत, आत्म्यामध्ये संतुष्ट आहेत. हा इंद्रियाराम वेगळा, आत्माराम वेगळा. आपण इंद्रियाराम आहोत. इंद्रियाच्या सन्निकर्षामध्ये, विषयाच्या सन्निकर्षामध्ये आपण आनंद मानतो. जगद्गुरु तुकोराय आत्माराम आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, जया ते बाह्याचे भाष निरेजेचे निशेष,
अंतरे सुख एकाती सहजे सुखाचे नि अपारे सुरवाडे अंतरे रचिला म्हणून बाहेरे पाऊल न घाली सांगे कुमुद्दळाचे ताटे जेवीला चंद्रकिरणे चोखटे तो चकोर काय वाळवंटे चुंबिजत असे तैसे आत्मसुख उपायले जयासे आपण पाचे फावले ज्ञानोबऱ्या वर्णन करतात जे काय आत्मसुखामध्ये जे रम्मान आहेत आत्मनी येवर अतिहे आत्म्यामध्येच क्रीडमान आहे वृत्तीवर आम्हा येणे कशासाठी तुकाराम महाराज वर्णन करतात आम्ही वृत्तीवर येतच नाही सहज मी आंधळागा निज निराकार पंते तुका म्हणे वृत्ती आविट हे सहज स्थिती सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरित्रामध्ये सांगतात जोग महाराज असे बसायचे असे डोलायचे सहज आपले डोलायचे आनंदामध्ये डोलायचे सहज ब्रह्मस्थिती होती आत्म्यामध्ये रम्मान आहेत त्यांना रतीसाठी आनंदासाठी बाह्य विषयाची गरज नाही आत्म्यामध्येच ते काय रम्मान आहेत पण असे असते जगद्गुरु श्री तुकोबर आहेत आहे की नाही देहीच विदेही भोगोदशा आत्म्यामध्ये रम्मान आहेत आत्म्यामध्येच ते तृप्त आहेत आत्म्यामध्ये ते कसे आहेत संतुष्ट आहेत तुकोबरांच्या चरित्रातला प्रसंग आहे आत्म्यामध्ये रम्मान होणं सोपं नाही महाराज आपण विषयामध्ये रम्मान होतो आत्म्यामध्ये रम्मान होत नाही जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या घरी पाहुणे मेहुणे आल्यानंतर आईसाहेबांनी खूप मोठा स्वयंपाक केला आता भाव आलाय खूप आनंद झाला शांतीब्रह्म गुरुवारे बाबा सांगत असतात खूप सुंदर खीर पोळी सगळं केलं पण त्या भावाच्या प्रेमामध्ये खिरीमध्ये साखर टाकायचे विसरल्या आमटीमध्ये कढीमध्ये मीठ टाकायचे विसरल्या पंगत बसली पुंडलिक वरदा झालं तुकोबऱ्या जेवायला बसले महाराज काय आनंद आहे की नाही वाटीवर चालले आपण काय तो मेहुणा काही जेवतच नव्हता कारण खिरीत साखर नव्हती आमटीमध्ये कढीमध्ये मीठ नव्हतं आता पंक्तीचा मालकच मीठ मागत नव्हता आपण कसं काय मागायचं म्हटले मेहुण्याला मोठी चिंता पडली तुकोबऱ्याच काय मागत नाहीत म्हणे आपण काय मागणार आहे भाव काय जेवला नाही आईसाहेब म्हणतात भाऊ जेवला नाही तुकोबऱ्यांचं जेवण झालं विना घेतला तुळशी वृंदावनाजवळ आल्या आईसाहेब जेवायला बसल्या खिरीचा घास खाल्ला खिरीमध्ये साखर नव्हती कढी आमटीचा घास खाल्ला त्यात मीठ नव्हतं तरीच माझा भाऊ जेवला नाही विठ्ठल खिरीमध्ये साखर नव्हती कढी आमटीमध्ये मीठ नव्हतं तरीच माझा भाऊ जेवला नाही आईसाहेब ताड तुकोबऱ्यांकडे आल्या तुकोबऱ्यांना वाटलं दुसरं जेवायचं आमंत्रण आलं की काय वाटलं तुकाराम महाराज जिजाबाई म्हणतात म्हटले महाराज दुसरं जेवायचं आमंत्रण नाही माझा भाऊ जेवला नाही तुकाराम महाराज म्हणतात तुझा भाऊ जेवला नाही त्याचं कारण तुझ्या भावाला भूक नसेल मी काय करू म्हणे तसं नाही भावाला भूक होती मग का जेवला नाही खिरीमध्ये साखर नव्हती कढी आमटीमध्ये मीठ नव्हतं तुकाराम महाराज म्हणतात जिजाबाई स्वयंपाक तू केला का मी केला तुला टाकायला काय झालं होतं जिजाबाई म्हणतात महाराज बरोबर आहे स्वयंपाक मी केला मी टाकायला पाहिजे होतं पण भावाच्या प्रेमामध्ये खिरेमध्ये साखर आणि कढी आमटीमध्ये मीठ टाकायला विसरले पण तुकोबर आहे प्रत्यक्ष तुम्ही जेवायला बसले होते तुमच्या काही लक्षात आलं का नाही म्हटले तुकाराम महाराज जिजाबाईंना म्हणतात जिजाबाई तू अजून आम्हाला ओळखलंच नाही माझ्या देहाची मज नाही चाड कोठे करू कोड अनिकाचे काय खातवा मी कासया सांगाते कैसे लागते नेनो मुखी हे आत्मरती आहे आत्म्यामध्ये जे रम्मान आहेत ऐक नाही सहजे सुखाचे ने अपारे सुरवाडे अंतरे रचिला म्हणून बाहेर आहे पाऊल न घाले त्यांना रम्मान होण्यासाठी बाह्य विषयाची गरज नाही जे आत्म्यामध्येच तुष्ट आहेत रममान आहेत ऐक नाही आमच्या जिभेला पंचविषयाचा रस माहीतच नाही म्हटले जिवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे आत्मनी एव तृप्त हा जगद्गुरु तुकोबऱ्या आत्म्यामध्ये तृप्त आहेत जो आत्मलाभासारखे गोमटे काहीचे न देके म्हणून भोग विषयके
हरिके जेना इतर भोगापासून त्यांना आनंद होत नाही. तुकोबऱ्यांच्या चरित्राचं आपण चिंतन करतोय. जगद्गुरु तुकोबऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी धन पाठवलं, संपत्ती पाठवली, आनंद वाटला का हो? आनंद वाटला नाही महाराज. बघा काय वैराग्य असेल. वास्तविक पाहता तुकोबऱ्याकडे संपत्ती नव्हती, धन नव्हतं, पण संपत्ती नसताना, धन नसताना, दरिद्री परिस्थिती असताना सुद्धा धनाचा त्याग केला. विठ्ठल विठ्ठल. सोने आणि माती आम्हा समान आहे चित्ते. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोडे देखी दगडाचे पाडे निचाड ऐसा. काय तुकाराम महाराजांनी वर्णन केले. तुकोबरायांनी जन्मभर कडकडीत वैराग्य पाळलं. त्याचा निदर्शक म्हणून की काय तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना शेवटी म्हणतात, पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करो उपचार, कोप मोडकी जर्जर. हे कशाचं लक्षण आहे? आयुष्यभर पाळलेल्या वैराग्याचं हे असणारं लक्षण आहे. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. भोग प्राप्त झाले. तुकाराम महाराजांना भोगामध्ये आनंद वाटला नाही. कारण यत प्राप्यन किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. आत्म्यामध्ये रममान झाल्यानंतर तो महात्मा सांसारिक पदार्थाची इच्छा करतच नाही महाराज. आत्मनी एव संतुष्ट. हा आत्म्यामध्ये जे संतुष्ट आहेत, आत्म्यामध्ये जे रममान झालेले आहेत, त्यांना इतर भोग वस्तूची गरज नाही. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर श्री विठ्ठल महाराज घुलेबाबा पाठामध्ये सांगायचे, जनकराजांची स्वारी चालली होती. जनकराजाची स्वारी चालली असताना प्रकार असा घडला गेला. एक महात्मा, एक ब्रह्मनिष्ठ महात्मा रस्त्यामध्ये पडले होते. त्यांचं नाव आहे अष्टावक्र मुनी. त्यांचे पाय असे रस्त्यामध्ये होते. आणि मग सेवकाने सांगितलं राजाची स्वारी येते, थोडं पाय आखडून घ्या, पाय आखडून घ्या. त्यावेळेस त्या अष्टावक्र मुनीचे शब्द आहेत, म्हटले, राजा मी आतापर्यंत कुणापुढे हातच पसरला नाही, पाय आकडायला कोणाला सांगतो. विठ्ठल विठ्ठल. काय परमार्थाची मस्ती आहे, विचार करा. परमात्म्याची भक्तीची काय मस्ती आहे, आनंदाची काय मस्ती आहे पहा. म्हणून महाराज सांगतात, या भोग समृद्धीनं तो महात्मा कधी हर्षित होत नाही. आत्मनी एव संतुष्ट. आत्मनी एव रतिही, आत्मनी एव तृप्त. आत्म्यामध्ये ज्याचा आराम आहे, आत्म्यामध्ये जो संतुष्ट आहे की नाही. वार्षेविन सागरो जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारो संतोषी जो. समुद्र जसा अपूर्यमानम अचल प्रतिष्ठम, समुद्र कसा आहे, पूर्ण आहे, तसा तो महात्मा. त्याची काही पूजा करा, काही स्तुती करा. पूजा केली तरी आनंद होत नाही, निंदा केली तरी त्या महात्म्याला दुःख होत नाही. निंदी कोणी मारी, मंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हे नाही ते नाही, वेगळा दोही पासोनी. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करे, मज हे नाही तेही नाही, वेगळा दोहे पासोनी. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करे, हे नाही तेही नाही, वेगळा दोहे पासोनी. किती गोड तुकाराम महाराज वर्णन करतात. कोणी निंदा केली तुकोबाने त्याचं काय वाटत नाही. कुणी अशा प्रकारे स्तुती केली, पूजा केली, त्याचाही तुकाराम महाराजांना आनंद होत नाही. मृगजळाचे पुरे जैसे लोटे जे गिरीवर आहे, तैसा शुभाशुभीन विक्रे पातला जो त्वची तो निरोता समदृष्टी तत्वता हरिमने पंडुसुता. त्वची ब्रह्म श्री ज्ञानोबराय वर्णन करतात. अशा प्रकारे साधू संत जे असतात, आत्म्यामध्ये संतुष्ट असतात, आत्म्यामध्ये रममान झालेले असतात, आत्म्यामध्ये संत महात्मे तृप्त असतात. तुकोबराय आत्म्यामध्ये तृप्त आहेत, आत्म्यामध्ये रममान आहेत, आत्म्यामध्ये तुकाराम महाराजांना संतोष आहे. महाराज सांगतात, संग उपचारे कांटाळे सुखे भलते ठाई लोळे. संग उपचारे कांटाळे. कुणी पूजा केली, संघ झाला, न कळता संघ झाला,
संघाचा प्रसंग आला तुकोबऱ्यांना कंटाळा येतो आहे का नाही. पण सुखे भलते ठाई लोळे, काही उपदेशले नेणे वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे, महाराज वर्णन करतात. अशा प्रकारे केला भोवती फजित, तर हेची करे नित्य, तुकाराम महाराज वर्णन करतात. म्हणून श्री रामेश्वर शास्त्री तुकोबऱ्यांचं यथार्थ वर्णन करतात. आपण कसे आहात, तुझी आत्माराम. आत्म्यामध्ये रममान आहेत. आत्माराम शब्दाचा अर्थ आहे आपल्यामध्ये आत्माराम आहे, ऐक नाही, राम आहे आपल्यामध्ये, म्हणून आपण जिवंत आहोत, कीर्तन ऐकू शकतो. आपल्यातला जर राम गेला निघून आपण नाही राहू शकत. महाराज राहू शकतो का आपण नाही राहू शकत. म्हणून तुम्ही कसे आहात, आत्माराम. जो आत्माराम आपल्या हृदयामध्ये आहे त्या रामाचाही आत्मा तुकाराम महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपल्यामध्ये राम आहे म्हणून आपण जिवंत आहोत. रामाचं अस्तित्व तुकाराम महाराजामुळे आहे. रामाचा आत्मा तुकाराम महाराज आहे. तुका म्हणे आम्ही असोनिया जाण, तुझं देवपण आणि येले, जेणे तुझं झाले रूपाने नाव, पतित हे दैव तुझे आम्ही. अरे आमच्यामुळं तुला देवपण आहे का नाही. आम्ही जर नसतो आमुच्या भावे तुझं देवपण, ते काय विसरून राहिलासे. म्हणून रामाचाही आत्मा तुकाराम महाराज आहेत. म्हणून तुझी आत्माराम नव्हे जे देहधारी. तुम्ही देहधारी नाहीत म्हटले आहे का नाही. ज्ञानोबा म्हणतात तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, पण माणूसपणाचे भांब लोकाचे भागू. मनुष्यत्व त्यांचं लौकिक दृष्टी आहे, त्यांना मनुष्यत्व म्हणता येत नाही. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवे आम्हा. किंवा तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. आम्ही जसे दिसतोय तसे नाही आम्ही. आमचं जे काही स्वरूप आहे पांडुरंग परमात्माला विचारा म्हटले. आम्ही कसे आहोत ते जगद्गुरु श्री तुकोबऱ्या सांगतात. काहीच मी नव्हे कोणी आहे गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा या कर्मा अकर्मासी. तुम्ही देहधारी नाहीत. तुमचे देह धरणं लौकिकत्व नाही. तो मनुष्य लोका तो जरी झाला प्राकृतो, तरी प्रकृती दोषाची मातून नेण्याचे ते ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. ते अवयव म्हणजे ज्ञानाला फुटलेले अवयव आहेत, सुखाचे अंकुर आहेत. महाबोधाला राहावं वाटलं, तुकोबऱ्यांच्या शरीरामध्ये तो महाबोधाने राहण्यासाठी काय केली, जागा निवडली. तुकाराम श्री रामेश्वर शास्त्री सांगतात, स्तुती जरी होय झडो माझी वैखरी. आणि माझी जर ही स्तुती असेल, अवास्तव स्तुती असेल, माझी वैखरी झडून जाईल. म्हणून स्तुती नाही, हे सत्य आहे. तुकाराम महाराज प्रत्यक्ष परब्रह्म आहेत महाराज, ते मनुष्य नाहीत. आपल्याला माहिती आहे तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वयं श्री हरी व्यापको सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. तुकोबऱ्या भासले, आपल्याला मानवी वेशधारी भासले. तुकोबऱ्या मानवी वेशधारी नाहीत, साक्षात तुकोबऱ्याच्या रूपानं परब्रह्माचं. तुका विष्णू नाही दुजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा. तुकोबऱ्या म्हणजे साक्षात परब्रह्मच तुकोबऱ्याच्या रूपानं प्रकट झालंय. म्हणजे तुकोबऱ्यांचा स्वरूप महिमा सांगितला आणि सांगितलं पातकी मूढजन पडतील आगोरे, या लागे अवतार केला महेवरी. पातकी आहेत, मूढजन आहेत, आघोरी पडतील म्हणून तुकोबऱ्यांचा अवतार आहे महाराज की नाही. संसारी आसक्त माया मोहे रत, तापत्रय संतप्त झाले जीव, ऐसिया पतितांचा करावया उद्धार, या लागे अवतार तुमचा जगे. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणे. तुमचा आमचा विचार करा. मनुष्य पंचपातकामध्ये रत आहे. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गृवंगना गमहा, अशा या पंचपातके आहोत आपण, मूढजन आहोत. आणि मग मनुष्य खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, करू नये ते करतो. मग असा प्रकार घडल्यामुळे तुकोबऱ्यांना नाईलाजानं म्हणावं लागलं. तुका म्हणे नष्ट जाना गाढवतो स्पष्ट. माणसाला गाढवाची उपमा दिली तुकाराम महाराजांनी. ते गाढवाची मिटिंग भरली, गाढवाची मिटिंग भरली. आणि ते मिटिंग भरून कुठं गेले, देहूला गेले. देहूला गेले. तुकोबऱ्यांना म्हणतात, अहो तुकोबरा आहे, तुम्ही असं काय म्हणले, आमची उपमा त्या माणसाला देताय म्हटले. ऐक नाही, आम्ही किती चांगलं आहे म्हणे. ऐक नाही, आम्ही आमचा आहार सोडत नाही, आम्ही आमचे नियम सोडत नाही. माणसं खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, करू नये ते करतात, जाऊ नये ते जातात. आम्ही आमच्या शरीराच्या नियमामध्ये राहतो, माणसं शरीराच्या नियमामध्ये राहत नाहीत. तुकोबऱ्यांना पटलं, हा खरंय म्हणे, गाढवाने सांगितलं खरंय. तुकाराम म्हणे ती उपमा बदलली. शेवटी तुकोबऱ्यांना म्हणावं लागलं, तुका म्हणे जाण नर गाढवा होणे हिन, नर गाढवा होणे हिन, नर गाढवा होणे हिन. तुका म्हणे जाण नर गाढवा होणे हिन,
तुका म्हणे जाण नर गाढवा होणे नर गाढवा होणे नर गाढवा होणे तुका म्हणे जाण तुका म्हणे जाण नर गाढवा होणे हेन. मग असे जे काय असणारे जीव आहेत, खाऊने ते खातात, पिऊने पितात, पातकी मुडजन पडतील आघोरी, या लागे अवतार केला महेवरी. असे गाढवापेक्षा हीन असणारे जे मनुष्य आहेत, खाऊन येते, खातो, पिऊन येते, पितो, जाऊन येते, जातो, अशा पतितांचा उद्धार करण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन. जडजीव आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे, वर्ताया पेटो भक्तीचा डांगोरा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. तुकोबऱ्यांचा अवतार आहे, अवतरते. तुकोबरे वरून खाली आले, अव हे उपसर्ग आहे. देवाचाही अवतार होतो आणि संतांचाही अवतार होतो. देवाच्या अवतारामध्ये संतांच्या अवतारामध्ये फरक आहे. जेव्हा द्वारकेमध्ये देवर्षी नारद मुनी आले, श्री वसुदेवांनी श्री नारदांचं पूजन केलं, सांगितलं भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच सुखाय वै साधूनाम त्वादृशम अच्युतात्मनाम. देवाचा अवतार झाल्यानंतर भक्ताला आनंद आहे, पण राक्षसांना आनंद नाही महाराज. भक्तारा के पायापाशी दुर्जनाशी संहारे. परमात्मा उदार आहे, परमात्मा मोक्ष देतो, पण मारून मोक्ष देतो. आता मारून मोक्ष देणं चांगलं आहे का हो? कृष्ण कोपूने जाशी मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारे. एखाद्याला घरी जेवायला बोलावं, आहे का नाही, जामुनचे पंगत करावी, आहे का नाही, जामुनचे पंगत करावी, म्हणावं खा, कधी मिळालं होतं का, चालतं का असं महाराज? असं चालत नाही. तसा परमात्मा मोक्ष देतो, मारून मोक्ष देतो. परमात्म्याच्या अवतार कार्यातली त्रुटी आहे. तुकाराम महाराज ज्ञानोबर आहे, मारून मोक्ष देत नाहीत. रोकडाचे लाहिजे न मरता मोक्ष संतांचे अंगलगे ज्ञानोबर आहे वर्णन करतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. उदाहरण सांगतो आपल्याला, ऐका. जेव्हा कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये आले, गोकुळातून मथुरेमध्ये आल्यानंतर त्या यमुनेच्या घाटावर सुंदर असे वस्त्र होते. ते वस्त्र होते, गोपाळांनी म्हटले देवा कन्हैया ते वस्त्र आपल्याला घालायला मिळतील का? तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणे काय अडचण आहे म्हणे, काय काळजी करू नका, घ्या म्हणे ते वस्त्र घ्या. धोबी दादाला विचारलं, दादा ते आमच्या गोपाळांना वस्त्र पाहिजेत, घेऊ का? त्यावेळेस तो धोबी म्हणाला, तुम्ही गवळ्यांची पोरं, तुम्हाला वस्त्र कशाला पाहिजेत? आता ते कृष्ण परमात्मा होते, एक मुस्कडात लावली पातळात घातलं. विठ्ठल विठ्ठल. हा एक चरित्र भाग आहे. आता तुकोबऱ्यांच्या चरित्राचं चिंतन करा. तुकोबऱ्यांच्या चरित्रामध्ये मंबाजी बुवांनी तुकोबऱ्यांना मारलं, मंबाजी बुवांनी तुकोबऱ्यांना मारलं. संध्याकाळी तुकोबऱ्यांचं कीर्तन झालं. मंबाजी बुवांना संकोच वाटला, मंबाजी बुवा काही कीर्तनाला आलाच नाही. मग कीर्तन झाल्यानंतर तुकाराम महाराज मंबाजी बुवाकडे गेले, म्हटले महाराज तुम्ही आज कीर्तनाला आले नाहीत, कीर्तनात काही रंग भरला नाही. म्हटले कदाचित तुम्हाला मारायची सवय नसेल, हात दुखत असतील तुमचे, हात चोपून देतो. पहा, ह्यांना मारायची सवय नाही, ह्यांना मार खायची सवय आहे का हो? पण साधूचं अंतकरण असं असतं महाराज, आहे की नाही. गाढवाचे घोडे आम्ही करू मारून मोक्ष देतात. संत महात्मे मारून मोक्ष देत नाहीत. गाढवाचे आम्ही घोडे करू म्हणतात. गाढवाचं घोडं करू म्हणजे गाढवाच्या देहामध्ये परिवर्तन करून घोड्याचा देह आणू असं नाही.
गाढवाच्या मनोवृत्तीचे जे माणसं आहेत त्यांच्यात नक्कीच बदल करू. पामर असतील तर विषय करू, विषय असतील तर मुमुक्ष करू, मुमुक्ष असतील तर मुक्त करू. या लागे अवतार केला महेवरी. जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया, आरती वो वाळे भावे तुझिया पाया. श्री रामेश्वर शास्त्री सांगतात, तुगतगुरु तुकोबराय तुमचा जय जयकार असो. तुम्ही कोण आहात? धर्ममूर्ती आहात महाराज. जगद्गुरु तुकोबराय धर्ममूर्ती आहेत. धर्ममूर्ती म्हणण्याचं कारण काय? येत वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबराय म्हणतात, मार्गी अंदा सरिसा नावेक देख नाही चाले जैसा, आज्ञाना धर्म प्रगटावा तैसा आचरो नाही. आहे की नाही? यद्यदा चरिती श्रेष्ठ हा. येत वडील जे जे करीते श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होणे मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. मग स्वयंमापी आहे की नाही? आचार्य असं म्हटले. आचार्याचं लक्षण आचिनोतीचं शास्त्रार्थम. स्वयंमापी आचार्य शास्त्राचं जे काही यथार्थ चिंतन करून आचार्यामध्ये त्याची स्थापना करून त्या आचाराचं स्वतः आचरण करणं त्याला धर्माचं आचरण म्हणतात. जगद्गुरु श्री तुकोबारांनी ते केलं म्हणून श्री रामेश्वर शास्त्री सांगतात, जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया. आपण धर्ममूर्ती आहात. कोण आहात? भक्तराया. आपण भक्तराज आहात. गुरुवर्य प्रातस्मरणे श्री घुले महाराज नेहमी सांगायचे, दोनच भक्तराज आहेत महाराज. आहे की नाही? आणि भक्तराज किरीटी परिसत असे. अर्जुन हे भक्तराज आहेत. आणि पुंडलिक भक्तराज त्याने साधेले काज वैकुंठी जेनेजे परब्रह्मा निले. आणि पुंडलिक रायाच्या पंक्तीतील सर्व संत महात्मे हे भक्तराज आहेत. म्हणून जय जय भक्तराया ज्ञानी त्वात्मैव मे मतम. आहे की नाही? भगवान परमात्मा ज्ञानी भक्ताला आपला आत्मा मानतात. आरती ओ आळे भावे तुझिया पाया. महाराज सांगतात, आम्ही तुमच्या चरणाला आरती ओवाळतोय. आरतीचे 3 अर्थ होतात. आरती म्हणजे ओवाळणे, हा पहिला अर्थ झाला. रती शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्रेम, म्हणजे अखंड प्रेम. रामेश्वर शास्त्री सांगतात, तुकोबराय तुमच्या चरणावर आमचं अखंड प्रेम आहे. आता तुकोबराय अखंड प्रेम असण्याचं कारण काय हो? तुकोबराय साक्षात परमात्मा असल्यामुळं, परब्रह्म असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी तुकोबरायांच्या ठिकाणी अत्यंत प्रेम आहे. कारण निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, त्या दुजे नव्हे की आत्मा ऐसे जाणावे. जेव्हा माणसाला ते इष्ट दैवत आपलं आत्मा वाटतो तेव्हा समजायचं तो कोण आहे? साक्षात परमात्मा आहे. म्हणून तुकोबरायांच्या चरणी आमचं अखंड प्रेम आहे. आणि आरती शब्दाचा अर्थ आहे अर्थ, तळमळ. तळमळ अर्थ म्हणजे तळमळ. रामेश्वर शास्त्रींना तुकोबरायांच्या भेटीची तळमळ लागली, तुकोबरायांच्या कृपेची तळमळ लागली. म्हणून आरती ओ आळे भावे तुझिया पाया. जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया, आरती ओ आळे भावे तुझिया पाया. एकदा मोठ्या प्रेमानं संप्रदायाच्या नियमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाव आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळी 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 टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा. आदरणीय आमदार बबनराव पाचपुते साहेब, आदरणीय अशोकराव सावंत साहेब रखुमाई, आणि आदरणीय बाळासाहेब महाराज महाडिक. टाळी 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 टाळी. कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव. आदरणीय शिंदे साहेब रखुमाई, विठोबा रखुमाई, हो. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय हो. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुंडले कवरदार हरी विठ्ठल ज्ञानदेव. जय 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 हो. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदार हरी विठ्ठल
कुमाई होबार जय 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 होबार कुमाई होबार कुमाई होबार कुमाई होबार कुमाई होबार कुमाई होबार जय जय कुमाई जय होबार कुमाई होबार जय 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 कुमाई होबार कुमाई होबार जय 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 कुमाई होबार कुमाई होबार जय 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 कुमाई होबार कुमाई होबार जय 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 कुमाई होबार कुमाई होबार जय 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 कुमाई होबार कुमाई होबार जय 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 कुमाई कुंडलिक वरदारी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज होबार 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 जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया आरते वो आणि भावे तुझी पाया. जगद्गुरु तुकोबऱ्यांचे चरित्र सर्वजण तुम्ही ऐकताय. श्री रामेश्वर शास्त्री तुकोबऱ्यांचा जो अप्रोक्ष साक्षात्कार झाला, जी अद्वैत प्रचिती आली, ती प्रचिती तुकाराम महाराजांची प्रस्तुत अभंगामध्ये प्रतिपादन करते. सगळ्या अभंगाचं चिंतन करायला वेळेची असणारी मर्यादा आहे. सरळ सरळ अर्थाचं आपण चिंतन करू. अशा प्रकारे रामेश्वर शास्त्री तुकोबऱ्यांचं वर्णन करतात. तुम्ही कसे आहात तुझे ठाय असे भ्रम कोणा न कळे नेम. संत महात्मा जगाला कळत नसतो. संताचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. तुकोबऱ्यांची स्वरूप स्थिती, तुकोबऱ्यांच्या भक्तीचा नेम सामान्याला कधीही कळू शकणार नाही. तुझे ठाई असे भ्रम कोणा न कळे नेम. जन हे काय जाणे अनुभवी तो राम. सामान्याला तुकोबऱ्यांच्या संतांचा काय अधिकार कळणार. तुका वेडा अविचार करी बडबड फार, असे लोक म्हणायचे. तुकोबऱ्यांची स्वरूपस्थिती सामान्यांना कळणार नाही. तरी सुद्धा तुकोबऱ्यांनी आपली स्वरूपस्थिती टाकून दिली. टाकून अभिमान जीवी धरिले प्रेम. आपल्या स्वरूपस्थितीचा त्याग केला आणि स्वरूपस्थितीचा त्याग करून तुमच्या आमच्या अत्यंत कल्याणासाठी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. फक्त जगद्गुरु तुकोबऱ्यांनी जगाचा उद्धार केला. बोलोनी महिमा तुझा जना दिला विश्राम. रामेश्वर शास्त्री सांगतात अशा प्रकारे तुकोबऱ्यांचा यथार्थ महिमा आम्ही वर्णन करून विश्रांतीचा ठाव पायी संतांचे भाव. तुकोबऱ्यांच्या चरित्राचा उच्चार केला. आपण पे पावे ते संता ते पाहता घेवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. पुढं जगद्गुरु तुकोबऱ्यांचं सामर्थ्य वर्णन करतात. अद्भुत महिमा तुझा काय वर्णो दातारा. उदके विन अन्न दिवस क्रमिले तेरा. आता है ऐसी प्राप्ती काय घडेले येरा. उदकी कागद दिन रक्षले 18. तुमचा अद्भुत महिमा आहे. आम्ही काय वर्णन करणार. ज्ञानदानामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. त्याची पुण्यवंत त्याची परोपकारे. प्रबोधित्या नारी नरलोका. दाता त्वची एक जाना नारायण स्मरवे. तुका म्हणे वरी नुरे त्याचे खरे उपकार. तुकोबरे खरे ज्ञानदानामध्ये संपन्न आहेत. जगद्गुरु तुकोबरे जगाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही कसे आहात. ज्ञानदानामध्ये श्रेष्ठ आहात. आणि मग तुम्ही काय केलेलं आहे. तुमचा पुरुषार्थ असा आहे. पाण्यामध्ये 18 दिवस वह्या तुम्ही रक्षण केल्या. आता 18 दिवस केल्या का 13 दिवस रक्षण केल्या. प्रकार असा आहे. जेव्हा वह्या बुडवल्यानंतर तुकाराम महाराज 5 दिवस शांत होते. लोकांनी देवाची निंदा केली. तुकोबऱ्यांना सहन झालं नाही. देवापुढे धरणं आणि 5 दिवसानंतर पुढचे 13 दिवस उपवास केला. आणि मग उपवास करून पांडुरंगाने उदका माझे वह्या डाकुनी कोरड्या. अशा प्रकारे कोरड्या वह्या उदकी कागद कोरडे लागून दे बुंद. अशा प्रकारे ते कागदाचं वह्याचं पांडुरंग परमात्म्याने रक्षण केलं. पहिले 5 दिवस शेवटचे 13 दिवस असे 18 दिवस वह्या पाण्यामध्ये होत्या. 13 दिवस तुकाराम महाराजांनी उपवास केला. आता हे ऐसी प्राप्ती काय घडेल येरा. असं कधीही आता इतरांना घडू शकणार नाही. तुकाराम महाराज रामेश्वर शास्त्री सांगतात ऐकता तुझे वचन मन होय उन्मन. तुझे वचन ऐकता मन उन्मन होतंय. तुकोबऱ्यांचं वचन म्हणजे काय. तुकोबऱ्यांचं वचन म्हणजे तुकोबऱ्यांचा गाथा आहे. आणि या गाथ्याचं आपण जर श्रवण केलं, गाथ्याचं पारायण केलं, अर्थाचं चिंतन केलं, काय मिळणार आहे हो. समर्थाची पंक्ती भोजने तळलेल्या वळीला एक पक्वाने. तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षुची लावे. सप्त्यामध्ये गाथा पारायण करा मोक्षच आहे. अर्थाचं चिंतन करा मोक्षच आहे. गाथा श्रवण करा तरी मोक्ष आहे. ऐकता तुझे वचन मन होय उन्मन. सच्चिदानंद गाभा तुझ्यासाठी पूर्ण.
परमात्मा तुमची सेवा करतायत. नित्य असो माझे तुझे ठाई अनुसंधान करोनी कृपादान देई तुके दान. आमचं जे काही अनुसंधान आहे तुमच्या चरणाच्या ठिकाणी निरंतर असावं. शेवटी रामेश्वर शास्त्री सांगतात, शास्त्राने वेदांत शिष्टाचार समस्त आणिला एक वाक्य जनलोक कृतार्थ. विशेष रामेश्वरा प्रेम दिले बहुत विनवितो तुझा आता ठेवी मस्तकी हात. शास्त्र वेदांत शिष्टाचार एक वाक्यामध्ये तुकाराम महाराजांनी आणला आणि जगातल्या सर्व पंडितांनी, जगातल्या सर्व शास्त्रज्ञांनी, जगातल्या सर्व आचरण करणाऱ्या धार्मिकांनी एक वाक्याने असा घोष केला की जगद्गुरु तुकोबरांनी जगाचा उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल. जसं नामदेवराय ज्ञानोबराचं वर्णन करताना म्हणतात, पूर्वी अनंत भक्त झाले, पुढे भविष्य बोलिले, परी निवृत्ती सोपाने सोडविले अपार जीव जंतू. तसं जसं ज्ञानोबरांनी जगाचा उद्धार केला तसं तुकोबरांनी जगाचा उद्धार केला. भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखीला. जप तप यज्ञ लाजविले दाने हरिनाम कीर्तन करून या. भगवंताच्या नामचिंतनामुळं ही जी काय सगळी मोक्ष स्थिती आहे, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती. रेगाला भक्तिपंथी जगत येतू कैवल्य कनकाच्या दाना जो न कडसी थोरासाना. द्रष्ट्याच्या दर्शना पाडावो जो सेवितो हा रस वाटेतो अनेका. घ्यारे होऊ नका रान भरे तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका चरपुडू घ्यारे तुम्ही. तुकोबरायाने हे जे काही मुक्ती आहे ह्या मुक्तीचा आनंदाचा प्रसाद मुक्त हस्ताने सर्वांना वाटला. विशेष रामेश्वरा प्रेम दिले बहुत विनवितो तुझा आता ठेवी मस्तकी हात. श्री रामेश्वर महाराज सांगतात, महाराज तुम्ही आमच्यावर इतकं प्रेम केलं, तुम्ही आमचं इतकं लाडके लेख मी संताचे, मजोरी कृपा बहुतांची. तुकोबरायांचं आमच्यावर इतकं प्रेम प्राप्त झालं, त्याच्यामुळं तुकोबरायांच्या चरणी श्री रामेश्वर शास्त्री प्रार्थना करतात, आता एकच करा, तुमचा वरद हस्त आमच्या मस्तकावर ठेवा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली कुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज